नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द युनिक अकॅडमीच्या पाथ फाइंडर या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. युनिक अकॅडमीने तुमच्यासमोर बरेचसे असे व्हिडिओज आणले जे तुमच्यासाठी बऱ्यापैकी बेनिफिशियल आहेत. त्यातच एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात की इंग्लिशच्या बद्दल तुम्ही शिकणार आहात की हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. बघा, जे आजकाल जो एरा चालू आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर इंग्लिश लँग्वेजला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं, राईट? तुम्ही जॉबसाठी जाता आहात, तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाता आहात, तुम्ही कुठेही जाता आहात तर इंग्लिशला आपण इंटरनॅशनल लँग्वेज असं कन्सिडर करतो. त्यामुळे इंग्लिश तुमचं प्रॉपर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड जर ते प्रॉपर आहे सो इट वुड बी रिअली बेनिफिशियल फॉर युअर फर्दर लाईफ, राईट? सो हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश या टॉपिकवर आज मी तुम्हाला थोडं गायडन्स करणार आहे. ओके, बघा, इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याआधी इंग्लिश एक्झॅक्टली आहे काय हे समजून घ्या. बघा, इंग्लिशचे दोन टाईप येतात. सगळ्यात आधी येतो अकॅडमिक इंग्लिश, जो तुम्ही आता शिकता आहात, राईट? तुम्ही स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला जे इंग्लिश शिकतात त्याला तुम्ही अकॅडमिक इंग्लिश म्हणता. आता हे इंग्लिश जनरली काय असतं, कॉम्प्लेक्स असतं बऱ्यापैकी आणि फॉर्मल असतं कम्पॅरेटिव्हली. म्हणजे तुम्हाला हे इंग्लिश जनरली तुम्ही ईमेल वगैरे लिहिता आहात किंवा तुम्ही एसे रायटिंग वगैरे करता आहात. अशा वेळेला जे अकॅडमिक इंग्लिश आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरतं आणि ते तुम्हाला इम्पॉर्टंट पण आहे, राईट? जनरली जे अकॅडमिक इंग्लिश असतं ते फोकस करतं सब्जेक्ट एरियाजवरती. म्हणजे बघा, तुम्ही आता 10th ला असाल, 12th ला असाल किंवा तुम्ही कोणत्याही स्टँडर्डला असाल. जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशन घ्यायला जाता, इट कॅन बी युअर engineering, it can be your doctorate degree, or it can be your MBBS, anything you are going to learn, right? सो सगळे काही जे तुमचं स्टडी मटेरियल असेल, तुमचे बुक्स असतील, जे काही मटेरियल तुमच्याकडे प्रोव्हाइडेड असेल ते सगळं इंग्लिशमध्ये जनरली प्रोव्हाइड होतं, राईट? सो त्यामुळे अकॅडमिक इंग्लिश तुमचं चांगलं असणं इम्पॉर्टंट आहे. सोबतच जनरल इंग्लिश हा टॉपिक पण तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. बघा, जनरल इंग्लिशला आपण कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश सुद्धा म्हणतो. एक्झॅक्टली, जनरल इंग्लिश इज बेसिकली फॉर कम्युनिकेशन पर्पज. बघा, तुम्ही स्कूलमध्ये असाल, तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाता आहात, तुम्ही एखाद्या ठिकाणी स्वतःला एक्सप्रेस करता आहात. अशा वेळेला तुमचं जे जनरल इंग्लिश आहे, कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश आहे, ते प्रॉपर असणं खूप जास्त गरजेचं आहे. का गरजेचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आपण सगळ्यात आधी अकॅडमिक इंग्लिश का गरजेचं आहे, याला तुम्ही इम्प्रूव्ह कसं करू शकता आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी 2-4 काही छोट्या-छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या बघणार आहोत. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू लर्न की हाऊ टू इम्प्रूव्ह युअर जनरल इंग्लिश, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश. त्याबद्दल पण मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे. आणि ऍट दी एंड मी तुम्हाला एक बोनस फॅक्टर सांगणार आहे, ज्याच्याने तुम्ही तुमची वोकॅब जास्त एफिशियंटली इम्प्रूव्ह करू शकता. ओके, चलो. सगळ्यात आधी बघा, अकॅडमिक इंग्लिश असेल किंवा जनरल इंग्लिश असेल, वी कॅन से कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश असेल, वी नीड टू इम्प्रूव्ह देम बोथ. आपल्याला दोघंही इम्प्रूव्ह करायचे. फक्त इंग्लिश बोलता आलं आणि अकॅडमिक लेवलवर तुम्ही इंग्लिशमध्ये चांगलं परफॉर्म करत नाही हे पण चालणार नाहीये. आणि अकॅडमिक लेवलवर तुम्ही इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स घेताय बट यू आर नॉट एबल टू स्पीक इन इट, तेही आपल्याला चालणार नाही. सो वी नीड टू फोकस ऑन both of the types of English language, the academic one and the conversational one as well. Okay, चलो. सगळ्यात आधी why academic English is important for you याच्याबद्दल आपण डिस्कस करून घेऊया. बघा, फर्स्ट थिंग, इंग्लिश तुमची थर्ड लँग्वेज आहे, राईट? तुमचं मराठी येणार, त्यानंतर तुमचं हिंदी और संस्कृत समथिंग काहीतरी येणार आणि त्यानंतर इंग्लिश तुमची थर्ड लँग्वेज येते, राईट? अकॅडमिक लेवलला म्हणजे 12th पर्यंत तुम्ही इंग्लिशला ऍज अ थर्ड लँग्वेज ट्रीट करता आहात आणि त्याच्यामध्ये चांगला स्कोर करून तुम्ही तुमचे जे पर्सेंटाईल आहे, तुमचा जो स्कोर आहे तो वाढवू शकता. ओव्हरऑल स्कोर बद्दल मी बोलते आहे. ओके, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे अकॅडमिक लेवलवरती. दुसरी गोष्ट, पुढे स्टडी करण्यासाठी पण तुम्हाला इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे टू बी एबल टू स्टडी फर्दर. बघा, तुम्ही 10th नंतर 11th-12th ला जाता आहात. जर स्पेसिफिकली जर तुम्ही सायन्स सारखी फील्ड सिलेक्ट करता आहात, जर तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर, सायंटिस्ट वगैरे असं काही बनायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर सगळे बुक्स तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्येच अवेलेबल होणार आणि तो स्टडी तुम्ही इंग्लिशमध्ये करणंच इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? बघा, सिम्पल लॉजिक मी तुम्हाला सांगते. तुम्ही आज इंजिनियर बनण्याचा अभ्यास करताय, यू आर लर्निंग एव्हरीथिंग इन इंग्लिश. लेट जस्ट आपण एक
सिच्युएशन मी तुमच्या समोर ठेवते की तुम्ही इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे तो मराठीत शिकलात, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युली मार्केटमध्ये वर्क करायला जाणार त्यावेळेला तर सगळेजण तुम्हाला इंग्लिश कॉन्सेप्ट युज करताना दिसणार. सो त्यावेळेला आपल्याला हे रिअलायझेशन होऊ शकतं की आपण इंग्लिशमध्ये शिकलो असतो काही गोष्टी, तर आपल्याला पुढे फायदा झाला असता, राईट? त्यामुळे तुमचं इंजिनिअरिंग असेल, तुमचं मेडिकल फील्ड असेल, तुमचं फार्मसी वगैरे सारखा फील्ड असेल, या सगळ्याच फील्डमध्ये जे बुक्स असेल, जे सिलेबस असेल, तो तुम्हाला इंग्लिशमध्ये स्टडी करावा लागतो. बिकॉज तुम्ही जेव्हा वर्ल्ड लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती वर्क करायला जाता, त्यावेळेला तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये जो एरर होतो तो फेस करावा लागत नाही. हे झालं स्टडी फर्दर. दुसरी गोष्ट, फर्दर स्टडीसाठी समजा तुम्ही बाहेर देशात जायचं डिसिजन घेतला, तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिशची एक्झाम द्यायला लागते, राईट? तुम्ही ऐकलं असेल आयएल्सची एक्झाम आहे, टफेलची एक्झाम आहे. या एक्झाम्स तुम्हाला द्याव्या लागतात. याच्यामध्ये तुमचे इंग्लिश लँग्वेजचे रीडिंग स्किल्स आहे. आफ्टर दॅट तुमचे रायटिंग स्किल्स आहे. देन युअर लिसनिंग स्किल्स ॲज वेल, राईट? They are going to check your listening skills as well, and after that they will be checking your speaking skills as well. या चारही लेवलवरती तुमची पहिली टेस्ट होते. बघा, तुम्ही अकॅडमिक लेवलवर खूप छान परफॉर्म केलेला आहे, तुमचा स्कोर खूप हाय आहे, तुम्हाला मॅथ सायन्स सारखे सब्जेक्ट्स असतील किंवा दुसऱ्या ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पुढे स्पेशलायझेशन करायचं असेल त्याच्यामध्ये तुमचा स्कोर खूप हाय जरी असला तरी सुद्धा जर तुम्हाला बाहेर देशामध्ये जायचं आहे शिकण्यासाठी, तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजची ह्या चारही आस्पेक्ट्स वरती, दॅट इज रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड स्पीकिंग, यांच्यावर टेस्ट द्यावी लागते, राईट? बिकॉज तुम्ही तिथे जाऊन सर्व्हाइव्ह करू शकता की नाही ही गोष्ट पण मॅटर करते. ओके, होपफुली इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट थिंग बघा, इवन इंडियामध्ये पण जेव्हा तुम्ही पुढचं एज्युकेशन घ्यायचं आहे तुम्हाला किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये एखादी पोस्ट काढायची आहे, अशा वेळेला सुद्धा इंग्लिश लँग्वेज, अकॅडमिक इंग्लिश लँग्वेज तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का? तर बघा, एमपीएससी झालं, ओके, बघा एमपीएससी आहे, युपीएससी आहे, कंबाईनच्या एक्झाम ज्या आपण पीएसआय, एसटीआय, एएसओच्या एक्झाम म्हणतो, किंवा इव्हन साधं तुम्ही एमबीए करायचा डिसिजन घेतला किंवा ज्याला आपण मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, किंवा तुम्ही एमसीए, मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे, असं काहीतरी करण्याचा जर तुम्ही डिसिजन घेतला, तर ह्या एक्झाम्ससाठी तुम्हाला काही ह्या एक्झाम्समध्ये तुम्हाला इंग्लिश सुद्धा काही प्रमाणात विचारलं जातं. इंग्लिशचा वाटा पण ह्या एक्झाम्समध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळे अकॅडमिक इंग्लिश तुमचं चांगलं असणं हे तुम्हाला जॉब मिळण्यासाठी पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि असे बरेचसे, लाईक यू कॅन नॉट इवन count the reasons, right? There are so many other reasons to learn academic English properly. Okay, academic English तुम्ही व्यवस्थित लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ते कसं करायचं बघा, तुम्हाला मी कितीही ट्रिक्स सांगितल्या, तुम्ही कोणतीही ट्रिक फॉलो केली ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दॅट इज युअर रीडिंग. तुम्ही जेवढं जास्त रीडिंग करणार तेवढं तुम्ही अकॅडमिक इंग्लिशमध्ये परफेक्ट बनत जाणार आहात. सगळ्यात आधी बघा, यू कॅन रीड इंग्लिश न्यूजपेपर, यू कॅन रीड इंग्लिश बुक्स, यू कॅन रीड इंग्लिश डिक्शनरी, राईट? So basically, read anything that you can find in English to enhance your level of vocab. तुमची हाय लेवल vocab जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही vocab जो तुमचा पार्ट आहे तो चांगला असणं गरजेचं आहे, बरोबर? ग्रामर सेकंडरी येतो, प्रायमरी तुमची vocab आहे, तुमची vocabulary आहे. प्रायमरीली तुम्ही vocabulary वरती सगळ्यात आधी फोकस केला पाहिजे. आता तो फोकस तुम्ही कशा पद्धतीने करणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही न्यूजपेपर रीड करू शकतात, तुम्ही इंग्लिशचे बुक्स रीड करू शकतात. इट कॅन बी अ स्टोरी बुक्स, इट कॅन बी एनिथिंग दॅट यू एन्जॉय, राईट? रीडिंग करताना जे तुम्ही एन्जॉय करता तेच रीड करा, सो दॅट तुम्हाला कंटाळा कमी येईल. ओके, आणि तुम्ही डिक्शनरी रीड करू शकता. डिक्शनरीमध्ये पण मग डिक्शनरी रीड करण्याचे पण काही मेथड्स आहेत. लेट्स से तुम्ही न्यूजपेपर रीड करता आहात किंवा तुम्ही बुक रीड करता आहात, तुम्हाला एखादा शब्द अडला, राईट? एखादा शब्द तुम्हाला अडल्यानंतर तुम्ही तो पहिली डिक्शनरीमध्ये सर्च करणार. पण आता आपण जनरली आपल्याला सवय काय असते की तो एक वर्ड घेतला, तो डिक्शनरी सर्च केला आणि बस, आपल्याला मिनिंग कळला, आपण विषय सोडून देतो. आपल्याला ते करायचं नाहीये. जर तुम्हाला एखादा वर्ड अडला तर तो वर्ड तुम्ही आधी डिक्शनरीत शोधणार, त्यानंतर त्याचे सिनॉनिम्स पण तुम्ही बघणार. सिनॉनिम्स बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे बघा, एखादा वर्ड
खूप जास्त हाय लेवलचा असतो, जो आपण कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशमध्ये नाही वापरू शकत. इव्हन अकॅडमिक इंग्लिशमध्ये पण काही प्रमाणात आपण सगळेच वर्ड्स वापरू शकतो असं नाही. तर अशा वेळेला तुम्हाला सिनॉनिम्स माहीत असणं गरजेचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बघा काय आहे, की जर तुम्हाला सिनॉनिम्स माहीत असले, एक वर्ड आहे त्याचा सिनॉनिम, त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे ना, तर त्यावेळेला तुम्हाला तो इझिली लक्षात राहतो. आपली मेंटॅलिटी अशी असते, की जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स असतात एका वर्डसाठी 2-4, त्यावेळेला तो वर्ड लक्षात ठेवण्याची आपली टेंडन्सी जी आहे ती इन्क्रीज होते. त्यामुळे तुम्ही जे कोणते वर्ड्स जे तुम्हाला अडतात ते त्यांचा फक्त एक सेपरेट वर्डचा मीनिंग न शोधता लगेच त्याचे सिनॉनिम्स पण तुम्ही शोधले पाहिजे. त्याची कॉन्सेप्ट सुद्धा डिक्शनरीत दिलेली असते. जर तुम्ही ऑक्सफर्डची डिक्शनरी घेतली, इव्हन नवनीतची डिक्शनरी जरी तुम्ही घेतली, तरी कॉन्सेप्ट पुढे दिलेल्या असतात. तुम्ही तेही नाही घेतलं, तुम्हाला हार्ड कॉपी घेणं जड वाटत असेल, तर यू कॅन गो फॉर सॉफ्ट कॉपीज एज वेल. जसं मोबाईलमध्ये काही ऍप्लिकेशन्स असतात ज्याच्यात डिक्शनरी तुम्हाला अवेलेबल केलेली आहे, बरोबर? या डिक्शनरीज मध्ये सुद्धा तुम्ही एखादा वर्ड रीड केला की त्याची एक प्रॉपर डेफिनेशन तुम्हाला दिलेली असते आणि ती डेफिनेशन समजून घेणं जास्त गरजेचं असतं. होपफुली इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. तुमची लेवल ऑफ वोकॅब वाढणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तुमची एक ऍडव्हान्स लेवलची वोकॅब इन्हान्स करणे. आता समजा तुम्ही व्होकॅब्युलरी वाचली, रोज न्यूजपेपर वाचताय, तुम्ही रोज बुक्स वाचता आहात, सगळं काही रीड करताय. पण मग जी व्होकॅब तुम्ही त्याच्यामध्ये वाचताय, जे शब्द तुम्ही त्याच्यामध्ये शिकता आहात, त्यांना लक्षात कसं ठेवायचं? दिस इज ऑल्सो द बिगेस्ट क्वेश्चन, राईट? मग हे क्वेश्चन लक्षात ठेवण्यासाठी द बेस्ट वे इज टू द मेक इट फॅमिलियर. तुम्हाला त्या वर्ड सोबत फॅमिलियर व्हायचंय. म्हणजे तुम्ही काय करणार, की तो वर्ड तुम्ही एवढ्या वेळेला वापरणार, की तो वर्ड कधीही तुम्ही झोपेत जरी ऐकला तरी तुम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे. मराठीत त्याची गरज तुम्हाला पडली नाही पाहिजे. तर द इझिएस्ट वे इज टू मेक इट फॅमिलियर. मग फॅमिलियर बनवण्याचे 2 वेज मी तुम्हाला इथे सांगते. सगळ्यात आधी तर बघा, एखादा वर्ड तुम्हाला मिळाला. लेट्स से मी तुम्हाला एक वर्ड देते बघा. इकॉनॉमिक. आता हा वर्ड मी तुम्हाला दिला. इकॉनॉमिकचा अर्थ होतो एखादी गोष्ट काय आहे, आपल्याला परवडेल अशी आहे, स्वस्त आहे. ओके, याला आपण म्हणतो इकॉनॉमिक. आता जेव्हा तुम्ही हा वर्ड बघितला तर फक्त याचा एक अर्थ लक्षात घेण्यापेक्षा तुम्ही जर याला 2-4 सेंटेन्सेस मध्ये वापरलं. सो दिस इज द मोस्ट इकॉनॉमिक वे आय कॅन सी, और दिस इज नॉट इकॉनॉमिक, असे काहीतरी 5-6 सेंटेन्सेस जर तुम्ही लगेचच्या लगेच बनवले ना, तर तो वर्ड तुम्हाला लक्षात ठेवण्याचे चान्सेस 50% ने वाढून जातात. ओके, अँड दिस इज प्रूव्हन. सो कोणताही वर्ड जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचता त्याचा फक्त मराठी मिनिंग तुम्हाला बघायचा नाहीये. त्या वर्ड्सवर तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही, मी आता सेंटेन्सेस बनवायला बसेल, एवढा वेळ माझ्याकडे नाहीये, नोटबुक घेईल, पेन घेईल आणि काहीतरी लिहेल, एवढा वेळ माझ्याकडे जर नाहीये, तर मग मी काय करणार? समजा मी आज हा वर्ड वाचला ना, तर थ्रू आउट द डे हा नवीन वर्ड मी बघितला, तर थ्रू आउट द डे मी दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा हा वर्ड माझ्या बोलण्यात वापरण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, लेट्स से तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यावेळेला अचानक आठवलं की तुम्ही हा वर्ड आज बघितला होता, तर त्याला लगेच यूज करा. बघा, कोणतीही गोष्ट तुमच्या टेम्पररी मेमरीमधून तुमच्या पर्मनंट मेमरीमध्ये जाणं गरजेचं असतं. आणि टेम्पररी मेमरीमधून एखादी गोष्ट परमनंट मेमरीमध्ये घेऊन जाण्याचा बेस्ट वे की ती गोष्ट रिवाइज करणं, रिपीट करणं. सो जेव्हा तुम्ही एका वर्डला सेव्हरल टाइम्स यूज करता आहात, ऍट दॅट टाइम तो वर्ड तुमच्या परमनंट मेमरीमध्ये एनग्रेव्ह होतो आणि तुम्ही त्याला कायम लक्षात ठेवतात. हे झाले वेज अकॅडमिक इंग्लिशमध्ये तुमची वोकॅब इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, आणि ग्रामरचा जो पार्ट आहे अकॅडमिक इंग्लिशचा, तर अकॅडमिक लेवलवरती तुमचे टीचर्स आहेत ते तुम्हाला ग्रामर ऑलरेडी शिकवतात. ग्रामरला फक्त एक फॉर्म्युली जे आहे तुमचे ते लर्न करायचे, ह्या हिशोबाने तुम्हाला बघायचं नाहीये. तर त्या ग्रामरला तुम्हाला पुढे यूज पण करावं लागणार आहे. ह्या वेने तुम्हाला त्या ग्रामरला बघायचं आहे. बघा, तुमची व्होकॅब्युलरी इन्क्रीज करण्यासाठी मी एक बुक तुम्हाला आता प्रेफर करते. दॅट इज वर्ड पॉवर मेड इझी. नॉर्मन लेविसनी लिहिलेलं हे बुक आहे. ओके, तुम्ही ह्या बुकला प्रेफर करू शकता. याच्यामध्ये जवळपास एक 48 to 50 सेशन्स दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे रोज रीड करायचं एक सेशन दिलंय. बट जर तुम्ही प्रॉपर वेळ खरंच इंग्लिशसाठी देऊ इच्छित असाल, तर तुम्ही हे बुक एक 20 ते 25 दिवसात किंवा जास्तीत जास्त महिन्याभरात कंप्लीट करू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला एखादा वर्ड त्याचं रूट काय आहे,
ओके, तो वर्ड क्रिएट कसा झालेला आहे आणि त्या वर्डच्या रिलेटेड तुम्हाला वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे काय होतं की तुम्हाला जे हाय लेवलचे वर्ड्स आहेत ते खूप इझिली लक्षात राहायला मदत होते. नॉर्मन लेविस यांनी खूप जास्त एफर्ट्स घेऊन या बुकमध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर असा सेशन वाईज सगळं काही बनवून दिलेलं आहे. सो यू कॅन प्रेफर दिस बुक. तुम्हाला ऑनलाईन पण हे बुक मिळून जाईल आणि तुम्हाला शॉप्समध्ये पण हे बुक मिळून जाईल. प्लीज रीड दिस बुक. This is really beneficial for your academic English as well as your conversational English. Okay. मोस्ट प्रेफरेबली अकॅडमिक इंग्लिश साठी हे बुक तुम्ही नक्की प्रेफर केलं पाहिजे जर तुम्ही एखादी एक्झाम वगैरे देऊ इच्छित आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बऱ्यापैकी चांगला वेटेज कव्हर करत आहे. ओके ओके. आता दॅट वॉज ऑल अबाउट अकॅडमिक इंग्लिश. नाव लेट्स गो टू द जनरल इंग्लिश. सो फर्स्ट थिंग, जसं आपण अकॅडमिक इंग्लिश बघितलं की ते इम्पॉर्टंट का आहे, तसंच व्हाय जनरल इंग्लिश इज इम्पॉर्टंट हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो बघा, जनरल इंग्लिश इम्पॉर्टंट कशासाठी आहे. सो फर्स्ट थिंग, टू कम्युनिकेट वेल इन एनी रिजन. तुम्ही इवन इंडियामध्ये जर बघाल तर जर तुम्ही साऊथ साईडला जाल, खाली जाल, तर लोकांना हिंदी येत नाही, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायला लागतं, राईट? बिकॉज दे डोंट ऍक्सेप्ट हिंदी. त्यामुळे ते इंग्लिशमध्ये तुम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करू शकता किंवा म्हणजे तमिळ वगैरे लँग्वेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करू शकता, राईट? सो कोणत्याही रिजनमध्ये, इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला माहित असेल की इंडिया इज द लाईक इंडियामध्ये सगळ्यात जास्त लोक इंग्लिश बोलतात, राईट? कारण आपली पॉप्युलेशन जास्त आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते इंग्लिश बोलतात. इव्हन इंग्लिश स्पीकिंग ज्या कंट्रीज आहेत तिथे जेवढी पॉप्युलेशन इंग्लिश बोलत नाही त्यापेक्षा जास्त इंग्लिश इंडियामध्ये लोक बोलतात. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही हायर एज्युकेशन साठी जाता आहात वगैरे, तिकडे पण तुम्हाला इंग्लिश इम्पॉर्टंट आहे. मी अकॅडमिक इंग्लिश बद्दल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आयएल्स, टफल वगैरे सारखी एक्झाम द्याव्या लागतात. कारण त्यामध्ये तुम्ही चांगला स्कोर करून मगच तुम्हाला त्याच्यामध्ये बँड मिळतात तुम्हाला 10 आउट ऑफ, राईट? तुम्ही 7च्या पुढे असाल तरच तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय केली असं जनरली म्हटलं जातं. सो सेम थिंग जनरल इंग्लिश जे कॉन्व्हर्सेशन इंग्लिश आहे त्याच्यासाठी पण लागू होते की तुम्हाला हे प्रॉपरली जमणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट थिंग बघा, ही गोष्ट खूप महत्वाची. बघा, आता आपण ज्या एरामध्ये राहतो याच्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, त्यानंतर बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत जे तुम्ही यूज करता आणि ह्या ऍप्लिकेशन्स थ्रू तुम्ही तुमचे थॉट्स जे आहेत ते लोकांसमोर ठेवतात. लेट मी जस्ट गिव्ह यू अन एक्झाम्पल. तुम्ही एखादं युट्यूब चॅनल तयार केलंय, राईट? जसं आपलं पाथ फाइंडर चॅनल आहे तसंच तुम्ही एखादं युट्यूब चॅनल क्रिएट केलं. आजकाल लोक युट्यूब मध्ये पण बऱ्यापैकी करिअर करतात, राईट? सो ते तुम्ही चालू केलं, तुम्ही जर मराठीत त्याच्यावरती कंटेंट अपलोड करता आहात, जसं मी आता करते. जर मी कंटेंट अपलोड करते मराठीमध्ये तर काय होणार, हा कंटेंट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार. तो जर मी हिंदीमध्ये अपलोड करते तर काय होणार, तो कंटेंट इंडिया किंवा हिंदी स्पीकिंग जे नेशन आहे तिथपर्यंत फक्त लिमिटेड असणार, राईट? पण जर मी कंटेंट इंग्लिशमध्ये अपलोड करते तर मी इंटरनॅशनल लेवलवरती माझ्या डोक्यामध्ये ज्या कोणत्या थॉट्स आहेत, मला जे काही लोकांपर्यंत ठेवायचं आहे, लोकांसमोर ठेवायचं आहे, ते सगळं काही पूर्ण जगासमोर पोहोचवू शकते. म्हणून जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर इंटरनॅशनल लेवलवरती तुम्ही तुमचे थॉट्स पोहोचवू शकता. तुमचे थॉट्स एका पर्टिक्युलर रिजन पर्यंतच पोहोचतील अशी लिमिटेशन तुमच्या समोर उरत नाही. तुम्ही सगळीकडे पोहोचू शकता, तुमचा व्याप बऱ्यापैकी वाढतो. त्यामुळे सुद्धा कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही प्रॉपर कम्युनिकेट करू शकणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट थिंग, टू गेट अ गुड जॉब, राईट? तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आहात आणि तुम्ही तो इंटरव्ह्यू मराठी किंवा हिंदीत देता आहात आणि तोच इंटरव्ह्यू तुम्ही इंग्लिशमध्ये देता आहात, तर तुमचं इम्प्रेशन इंग्लिशमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यू देता तर जास्त चांगलं पडणार आहे, राईट? So to get a good job, you must be able to communicate properly in English language, right? So basically, to present yourself more impressive, तुम्ही इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही इम्प्रेसिव्हली स्वतःला जर प्रेझेंट करताय लोकांसमोर तर याच्यामुळे काय होतं, तुम्हाला बऱ्यापैकी अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या मिळतात. बिकॉज बघा, एक माइंडसेट आहे आणि आपण या माइंडसेटला नाही म्हणू शकत नाही. की जनरली म्हटलं जातं की ज्याला इंग्लिश येतं तो इंटेलिजंट आहे, राईट? आता हा फक्त काय आहे, एक माइंडसेट आहे. बट तो माइंडसेट ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांच्या डोक्यात आहे, राईट? त्या माइंडसेटचा आपण जर बेनिफिट उचलू शकलो तर आपल्यासाठीच बेटर आहे, राईट?
जर फक्त इंग्लिशमध्ये बोलता येत नाही म्हणून आपला इंटेलिजन्स जर मागे राहतोय असं लोकांना वाटतंय, सो इट्स बेटर की आपण इंग्लिशमध्ये तो लोकांसमोर दाखवून देऊ, राईट? सो इट्स बेटर की तुम्ही जे काही बोलता आहात ते तुम्ही प्रॉपरली इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करा. नेक्स्ट थिंग बघा, आता जनरल किंवा कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक्सपांड युअर वोकॅब्युलरी. जसं मी अकॅडमिक इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितलं, सेम थिंग तुमच्या कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशमध्ये पण अप्लाय होते की तुमची वोकॅब जी आहे ती एक्सपांड झाली पाहिजे. तुम्हाला छोट्यातली छोटी गोष्ट जी आहे तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. ते किचन पासून तर तुमच्या रॉकेट सायन्स पर्यंत सगळीकडे अप्लाय होतं. ओके, त्यानंतर बघा, क्लिशे वाटेल तुम्हाला, पण तुम्ही इंग्लिश मूवीज जर बघता तर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस वाढतात. का वाढतात बघा, आपण अकॅडमिक लेवलवरती स्कूल कॉलेजमध्ये जे इंग्लिश शिकतो ते आपण कशाच्या हिशोबाने शिकतो की आपल्याला त्याच्यात स्कोर करायचं, आणि तिथे इंग्लिश आपण कसं शिकतो की एक पर्टिक्युलर सेंटेन्स आहे त्याला कन्वर्ट करायचंय दुसऱ्या टाईपमध्ये, दुसऱ्या टाईपमधून तिसऱ्या टाईपमध्ये, ह्या पद्धतीने आपण शिकतो. पण जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला ते ह्या टाईपमधून त्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं नसतं, बरोबर? त्यामुळे जे टाईप्स तुम्ही शिकलेत ना ते बोलताना एक्झॅक्टली कुठे युज होतात हे तुम्ही इंग्लिश मूवीज बघताना शिकता. सुरुवातीला जेव्हा तुम्ही इंग्लिश मूवीज बघता त्यावेळेला मी प्रेफर करेन की इंग्लिश मूवी बघताना खाली सबटायटल पण चालू असतील इंग्लिशमध्ये, याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्यायला हवं. का द्यायला हवं तर बघा, आपण इंडियन जे ऍक्सेंटमध्ये इंग्लिश बोलतो त्याला आपण न्यूट्रल ऍक्सेंट म्हणतो. ओके, इंग्लिश जनरली वर्ल्ड वाईड लेवलवरती अमेरिकन आणि ब्रिटिश अशा 2 ऍक्सेंट मध्ये बोलली जाते. अमेरिकन ऍक्सेंट आणि ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये थोडा थोडा डिफरन्स आहे, खूप जास्त नाहीये, बट ते ऐकायला बऱ्यापैकी वेगळं आहे. अमेरिकन जो ऍक्सेंट आहे तो आपल्याला इझिली कळतो कम्पॅरेटिव्हली ब्रिटिश ऍक्सेंट. ओके, त्यामुळे काय होतं की बऱ्याचदा काही शब्द आपल्याकडनं मिस होण्याचे चान्सेस जे आहे ते वाढतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंग्लिश मूवी बघताय तेव्हा खाली इंग्लिशमध्येच, हिंदी किंवा मराठीत नाही, इंग्लिशमध्ये सबटायटल चालू असेल याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून ते जे काही प्रोनाउन्सिएशन करताय ते तुम्हाला प्रॉपरली कळते. ओके, दुसरी गोष्ट बघा, अजून एक गोष्ट, तुम्ही इंग्लिश मूवीजच बघितल्या पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही सिरीज बघू शकतात, वेब सिरीज आहे, तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओज बघू शकतात, तुम्ही काहीही बघा, पण सुरुवातीला जर तुम्ही प्रॅक्टिस करता आहात, तुम्ही जर नेटिव्ह स्पीकर्सचं एखादं चॅनल बघता बघा, जर इंडियन युट्यूबर वगैरे आहेत तर या बाबतीत तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही, कारण त्यांचं ऍक्सेंट आणि आपलं ऍक्सेंट सेम असतं. जसं आपण क ला कच बोलणार, के ला केच बोलणार, पण ते जर तुम्ही एखाद्या नेटिव्ह स्पीकर किंवा एखादी हॉलिवूड मूवी बघता आहात इंग्लिशमध्ये तर ते बघा, मी एक वर्ड बोलते जसं दिस इज युअर कॅन, पण इंग्लिश जर नेटिव्ह स्पीकर बोलते म्हणजे ज्यांची इंग्लिश ही मदर टंग आहे ते याला काय बोलणार, कॅन, राईट? सो हा डिफरन्स असतो. सो जर तुम्ही इंडियन म्हणजे जो न्यूट्रल ऍक्सेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी बघताय तर तुम्हाला सबटायटलची गरज नाही. पण तुम्ही अमेरिकन किंवा ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये जर एखादी मूवी, एखादी सिरीज वगैरे बघता आहात त्यावेळेला तुम्ही सबटायटल जे आहे ते ऑन करून ठेवणं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. ओके, नेक्स्ट थिंग बघा, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही नेटिव्ह वोकॅब्युलरी शिकली पाहिजे. नेटिव्ह वोकॅब्युलरी मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो स्लँग्स किंवा तुम्ही इडियम फ्रेजेस वगैरे सारखा पार्ट आहे ते महत्वाचं ठरतं. आता स्लँग्स वगैरे म्हणजे काय तर बघा, आपण मराठी बोलतो, आपण पुस्तकात जी मराठी वाचतो किंवा जी लिहितो ती मराठी, आणि आपण जी बोलतो त्या मराठीमध्ये डिफरन्स असतो, राईट? दोघं गोष्टींमध्ये खूप डिफरन्स असतो. सेम थिंग इंग्लिश लँग्वेजच्या बाबतीत पण आहे. आपण जी लिहितो किंवा जी वाचतो ती इंग्लिश लँग्वेज, आणि बोलण्याची इंग्लिश लँग्वेज जी आहे ती बऱ्यापैकी डिफरंट असते. लेट मी जस्ट गिव्ह यू अन एक्झाम्पल. बघा, आता माझ्यासाठी इंग्लिश इझी आहे, सो आय विल से की इंग्लिश इज इझी फॉर मी, राईट? इझी फॉर मी. पण जर एखादा नेटिव्ह स्पीकर आहे तर तो इथे स्लँग यूज करेल. काय यूज करणार? सो इझीच्या ठिकाणी तो म्हणणार इंग्लिश इज केक वॉक फॉर मी. इंग्लिश इज केक वॉक फॉर मी. केक वॉकचा अर्थ पण इझीच होतो, बट ऐकायला हे जास्त नेटिव्ह वाटतं. नेटिव्ह म्हणजे काय की तुम्ही ऍक्च्युली त्या लँग्वेजमध्ये खूप दिवसांपासून कन्व्हर्सेशन करता आहात असं इथे फील होतं, रॅदर दॅन युझिंग इझी. तेच जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी हार्ड आहे तर यू कॅन से हॉप जॉब, समथिंग इज हार्ड फॉर यू, राईट? मॅथ इज हॉप जॉब फॉर मी,
अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. अजून एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. बघा एखादा व्यक्ती असतो तो खूप जास्त ओल्ड फॅशन्ड असतो, राइट? तर तुम्ही अशा व्यक्तीला जर तुम्ही जनरली बोलताय तर व्हॉट यू विल से की यू आर सो ओल्ड फॅशन, बट यू कॅन ऑल्सो यूज फडी-डडी. यू आर फडी-डडी. आता हे ऐकायला काहीतरी असं वाटलं की एखादा नेटिव्ह स्पीकर बोलला. का वाटलं? कारण ही स्लँग आहे, ही फॉर्मल लँग्वेज आहे. बघा हे तुम्ही लिहिताना नाही लिहू शकत, हे बोलण्यासाठी आहे. ओके. स्लँग्स म्हणजे अशी लँग्वेज जी तुम्ही इन्फॉर्मली बोलताना वापरू शकता फक्त. ओके. असे वेगवेगळे वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. सो तुम्हाला नेटिव्ह व्होकॅब जी आहे ती पण शिकून घ्यायची आहे आणि याच्यासाठी तुम्ही स्लँग्स वगैरे जर Googleला सर्च केले तरी पण तुम्हाला सापडतील. तुम्ही एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्लँग्स वगैरे मिळतील. या स्लँग्सला यूज करायला शिका. कारण हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे बघा. अजून एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. लेट्स से मी म्हणते की खूप जोरात पाऊस पडतोय. आपण काय म्हणणार? इट्स रेनिंग हेवीली, राइट? इट्स रेनिंग हेवीली. पण एखादा नेटिव्ह स्पीकर म्हणजे ज्याची मदर टंग इंग्लिश आहे तो काय म्हणणार? इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. कॅट्स अँड डॉग्स. एक्झॅक्टली कॅट आणि डॉग पडतात का? नाही, राइट? वॉटरच पडतंय. पण ते काय बोलले? इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. हे ऐकायला पण काहीतरी वेगळं वाटतं, राइट? नेटिव्ह व्होकॅब्युलरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे इफ यू वॉन्ट टू मेक शुअर दॅट द पर्सन इन फ्रंट ऑफ यू थिंक्स दॅट यू आर रिअली गुड विथ इंग्लिश लँग्वेज. ओके. नेक्स्ट थिंग, तुमच्या प्रोनाउन्सिएशन्स वरती तुम्हाला फोकस करायचंय. म्हणजे कसं? बघा, एकच एक्झाम्पल देईल मी याच्याबद्दल तुम्हाला. आपण वुमन वर्ड बघितलाय, राइट? आणि याचा प्लुरल म्हणजे अनेक वचन आपण काय करतो? वुमेन. पण यांचे प्रोनाउन्सिएशन काय आहे? याचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन विमेन. विमेन, राइट? हे प्रोनाउन्सिएशन प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अमेरिकन किंवा ब्रिटिश ॲक्सेंट शिका. पण तुम्ही जे न्यूट्रल ॲक्सेंट यूज करताय ते पण तुम्ही प्रॉपरली यूज केलं पाहिजे, राइट? तुम्ही जे प्रोनाउन्सिएशन आहे तुम्ही एक वर्ड बघा, बऱ्याचशा डिक्शनरीज तुम्हाला अशा अवेलेबल होतील ज्याच्यात प्रोनाउन्सिएशन अवेलेबल असतात किंवा डायरेक्टली तुम्ही Googleवर एखादा वर्ड टाकला तर त्याचं प्रोनाउन्सिएशन पण तुम्हाला लगेच अवेलेबल होतं. तर जे वर्ड्स तुम्हाला वाटतात की कदाचित हे वेगळे प्रोनाउन्स केले जाऊ शकतात, तर अशा वर्ड्सचे प्रोनाउन्सिएशन जे आहे ते तुम्ही बघितले पाहिजे. तुमचे प्रोनाउन्सिएशन थोडे जरी डिफरंट तुम्हाला जाणवले, प्रॉपर जाणवले, तर तुमचं इंग्लिश जे आहे ते अजून जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं. सिंपल एक्झाम्पल आहे बघा. वुमेन वर स्टँडिंग देअरच्या ऐवजी जर मी बोलली विमेन वर स्टँडिंग देअर. इव्हन वेअर हा वर्ड बघा. आपण स्कूल लेवलवरती बरेच जण, मी सगळ्यांबद्दल नाही बोलत आहे, बरेच जण याला काय प्रोनाउन्स करतात? वेअर. पण हा काय आहे? वर, राइट? सो मीच म्हटलं विमेन वर स्टँडिंग देअर. हे ऐकायला कसं वाटलं? आणि वुमेन वेअर स्टँडिंग देअर हे ऐकायला कसं वाटलं? याच्यातला डिफरन्स तुम्ही स्वतःच बघा आणि तुम्हाला तुमच्या प्रोनाउन्सिएशन वरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे की नाही याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता, राइट? चलो, बघा काही अजून वेज मी तुम्हाला सांगते जे क्लिशे नाहीयेत. क्लिशे म्हणजे काय? की जे आधीपासून चालू असलेले वेज आहेत काही, राइट? जसं मी तुम्हाला सांगितलं न्यूजपेपर रीड करणं वगैरे सारखे ऑप्शन्स मी तुम्हाला दिले. पण यांच्या व्यतिरिक्त काही मॉडर्न वेज पण आहे ज्याच्याने तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता आणि तुम्हाला कंटाळा पण येणार नाही. मग याच्यामध्ये कोणते कोणते वेज येतात बघा. सगळ्यात आधी ट्राय टू रिटेल अ स्टोरी इन इंग्लिश. बघा काय करायचं? एखादी स्टोरी घ्यायची. तुम्ही ज्युनियर सिनियर केजीच्या स्टोरीज घेतल्या तरी चालते. ओके. एखादी स्टोरी घ्यायची, ती ऐकायची आणि नंतर ती परत सांगण्याचा प्रयत्न करायचा इंग्लिशमध्ये. सेम लँग्वेज यूज झाली पाहिजे, सेम व्होकॅब्युलरी यूज झाली पाहिजे, डझंट मॅटर. तुम्ही डिफरंट पण यूज करू शकता. फक्त ती जी स्टोरी आहे ती ॲज इट इज तुम्हाला सांगता आली पाहिजे. जे तुम्ही ऐकलंय ते तुम्हाला समोरच्यापर्यंत कन्वे करता आलं पाहिजे. आता याच्याने एक्झॅक्टली काय होईल हे मी तुम्हाला सांगते बघा. जर तुम्ही आता मी तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी सांगते किंवा आपण कॉन्व्हर्सेशन करतो, लेट्स से आपण पर्सनल लाईफमध्ये बोलतो एकमेकांशी. अशा वेळेला आपण काय करणार? आधी झालेल्या काही घटना एकमेकांना सांगतात. स्टोरी काय असतात? आधी झालेल्याच घटना असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट जो असतो आपण पास्ट मध्ये बोलतो, राइट? पास्ट टेन्स मध्येच बोलतो. जर तुम्हाला स्टोरी सांगण्याची सवय लागली ना इझिली, तर तुम्ही तुमच्यासोबत काय घडलं, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलंय वगैरे ह्या गोष्टी आपण जनरली लोकांना सांगतो. त्या खूप इझिली सांगू शकाल, राइट? सो हा बेटर वे आहे की छोट्या छोट्या स्टोरीज घ्यायच्या, त्या ऐकायच्या
आणि तुमच्या इंग्लिश लँग्वेज मध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. ओके, त्यानंतर नेक्स्ट थिंग बघा, सबटायटल युअर फेवरेट व्हिडिओज. इट मस्ट बी समथिंग दॅट यू एन्जॉय अ लॉट. बघा, एखादा कार्टून सिरीज असेल, एखादा मूवी असेल, लेट्स से अव्हेंजर्स वगैरे असेल, किंवा एखादी सिरीज असेल जी तुम्ही बघता, तुम्हाला ती खूप आवडते, तुम्ही बऱ्याचदा बघितल्या, किंवा इव्हन हिंदी पण असेल. ओके, हिंदी व्हिडिओ जरी असेल तरी चालेल. काय करायचं, असे व्हिडिओ ज्यांचे तुम्हाला डायलॉग पाठ आहेत. जसं आता बरेचसे मूवीज असतात ज्यांच्यातले डायलॉग आपल्याला पाठ असतात, राईट. लेट मी जस्ट गिव्ह यू अन एक्झाम्पल. तुम्ही ऐकलं असेल बघा डायलॉग की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू, ऐकलेला असेल, बरोबर. आता याला काय करायचं, आता हा एक फनी डायलॉग आहे, याला सबटायटल करण्याचा प्रयत्न करायचा इंग्लिश मध्ये. म्हणजे कसं, एक चुटकी काय म्हणणार तुम्ही, अ पेंच, राईट. आता सिंदूर तुम्हाला माहित नाहीये त्याला काय म्हणतात, राईट. त्याला तुम्ही वर्ड सर्च करू शकतात किंवा तुम्ही एक्सप्लेन पण करू शकता. सिंदूर एक्झॅक्टली काय असतो, बेसिकली इट इज रेड पावडर. तुम्ही रेड पावडर म्हणू शकता, अ पिंच ऑफ रेड पावडर. झालं, एक चुटकी सिंदूर झाला. आता तुम्ही मराठीत ऍज इट इज तसं सेंटेन्स नाही बनवू शकत. सो तुम्ही काय म्हणणार, हाऊ वुड यू नो, हाऊ वुड यू नो, काय, किंमतला काय म्हणणार, व्हॅल्यू ऑफ अ पिंच ऑफ रेड पावडर. आणि पुढे सर. आपण इंग्लिशमध्ये जो मानपान वगैरे जनरली देत नाही, रिस्पेक्ट देत नाही, तर तिथे आपण सर किंवा मिस्टर वगैरे असे वर्ड यूज करतो. सो हाऊ वुड यू नो द व्हॅल्यू ऑफ अ पिंच ऑफ रेड पावडर. जनरली आपण सिंदूरला वर्मिलियन म्हणतो, यू कॅन वर्ड दिस वर्ड एज वेल. ओके, पण रेड पावडर इज ऑल्सो म्हणजे तुम्ही यूज करू शकता, काहीच इश्यू नाही आहे त्याच्यासोबत. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचे फेवरेट व्हिडिओ आहे ते हिंदीतले असतील किंवा इव्हन इंग्लिश मधले जरी असतील, तर त्यांचा ऑडिओ पॉज करून द्या आणि स्वतः सबटायटल देण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्ही सुरुवातीला एक एक डायलॉगला करा आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल की तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरचे जे डायलॉग आहे ते ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये बोलता आहात. ओके, सो दिस इज ऑल्सो अ गुड वे. बट अगेन आय एम टेलिंग यू, असेच व्हिडिओज प्रेफर करा जे तुम्ही एन्जॉय करतात, कारण त्यांच्यात काय बोललं गेलं हे तुम्हाला लक्षात ठेवायला वेळ लागत नाही. नेक्स्ट बघा, तुम्ही जर एखादा नेटिव्ह स्पीकरला फॉलो करत असाल, तो तुमचा पब्लिक स्पीकर असेल, मोटिवेशनल स्पीकर असेल, कॉमेडियन असेल, कोणी पण असेल, त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल जो इंग्लिशमध्ये बोलतो, तर त्याला ऍज इट इज इमिटेट करण्याचा, म्हणजे त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करा. तो जे बोललाय ना ते फक्त बोलण्याचा प्रयत्न करा. याच्याने काय होतं, तुमची जी टंग आहे तिला सवय पडते की कशा पद्धतीने इंग्लिशचे प्रोनाउन्सिएशन होतात. नक्कल करणं म्हणजे काय, ऍज इट इज बोलणं, राईट. तर तुम्हाला जेव्हा सवय पडते, तुम्हाला जेव्हा नक्कल करता येते प्रॉपर, तर तुमचे जे प्रोनाउन्सिएशन आहे ते ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतात. सो यू कॅन डू दॅट एज वेल. सेल्फ टॉक तुम्ही करू शकता. मिरर समोर उभं राहून तुम्ही स्वतःलाच एखादा टॉपिक द्या आणि त्याच्यावर बोला, राईट. एकदम पॉल्युशन वगैरे असे टॉपिक देण्याची पण गरज नाही आपल्याला. सिम्पल, आपल्या लाईफमध्ये जे चाललं आहे, तुमच्या करिअर बद्दल तुम्ही काय विचार करता, इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याबद्दल तुम्ही काय विचार करता, हे सगळं काही तुम्ही स्वतःला विचारू शकता आणि सेल्फ टॉक करू शकतात मिरर समोर उभं राहून. किंवा मग तुम्हाला ते थोडं ऑड वाटत असेल, काही जणांना वाटते ही गोष्ट ऑड, तर तुम्ही काय करू शकता, जो गुगल असिस्टंट आहे किंवा तुमच्याकडे जर आयफोन असेल तर त्याच्यामध्ये सिरी आहे, किंवा अलेक्सा, अमेझॉन अलेक्सा तुमच्या घरात असेल तर त्यांच्यासोबत पण चॅट करू शकता. तुम्ही जर बघाल ना तर तुम्ही गुगलला पण विचारू शकता की हे गुगल, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग वगैरे अशा गोष्टी तुम्ही गुगल सोबत बोलू शकता. गुगल तुम्हाला आन्सर पण करतो. सो दिस इज ऑल्सो द बेस्ट वे टू लर्न इंग्लिश लँग्वेज. ओके, सो हे झाले काही फनी वेज. ओके, दुसरी गोष्ट बघा, ह्या 4 गोष्टी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिस करत राहायचं. सगळ्यात आधी प्रॅक्टिस फ्लुएन्सी. फ्लुएन्सी म्हणजे काय, जो एकसारखेपणा तुमचा इंग्लिश बोलताना आला पाहिजे, तुम्ही अडकले नाही पाहिजे बोलताना. यू मस्ट बी एबल टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश लँग्वेज. तर त्याची प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर 2 महिने प्रॅक्टिस करता आणि पुढे बोलतच नाहीये कोणाशी इंग्लिशमध्ये जाऊन, तर ती फ्लुएन्सी ऑटोमॅटिकली लूज व्हायला सुरुवात होते. सो कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहा. 2-4 दिवसातून किंवा रोज वगैरे एखादा असा फ्रेंड किंवा तुमचे असे कोणी रिलेटिव्ह असतील, कझिन असतील, सिबलिंग असतील, त्यांच्यासोबत कायम इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत राहा. ओके, कम्युनिकेट इन इंग्लिश मोर ऑफ्टन. इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करायला लागणार तुम्हाला, जर तुम्हाला तुमची कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे तर. त्यानंतर बघा,
तुमचं ग्रामर जे आहे ते ब्रशअप करत चला. बघा ग्रामर हा जो पार्ट आहे ना, जो बोलण्यासाठी कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशसाठी जो इम्पॉर्टंट आहे तो हार्डली तुम्ही ना 2-3 तासात शिकू शकता. ओके, पण हा शिकल्यानंतर त्याला ब्रशअप करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट जरी कळल्या तरी त्या परत परत रिवाइज करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण जर तुम्ही ब्रशअप नाही केलं तर तुम्ही हा टेन्स तिकडे, तो टेन्स तिकडे, हा व्हॉइस इकडे, तो व्हॉइस तिकडे असं यूज करू शकतात चुकून, राईट? त्यामुळे तुम्हाला तुमचं ग्रामर जे आहे त्याला आपण ब्रशअप करत राहायचं आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये थिंकिंग करणं तुम्हाला स्टार्ट करायचं. बघा मराठीमध्ये थिंक करायचं, मग ते इंग्लिशमध्ये प्रोसेस करायचं आणि मग ते पुढे बोलायचं, ही खूप लेंदी प्रोसेस होऊन जाते. सो तुम्हाला जनरली एक सवय लावायची आहे स्वतःला, की तुम्ही जनरली जेव्हा स्वतःशी बोलता आहात, मनात बोलता आहात, त्यावेळेला सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. जेणेकरून तुमचं इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. प्रत्येक वेळेला नाही, पण थोड्या थोड्या इंटरव्हल्स मध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये स्वतःशी मनातल्या मनात जरी बोलायला सुरुवात केली ना, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला थिंकिंगची पण सवय लागून जाते. ओके, स्वतःशीच आधी कॉन्व्हर्सेशन करा मनातल्या मनात इंग्लिशमध्ये आणि नंतर मग ते ऑटोमॅटिकली तुम्ही जी इंग्लिशमध्ये थिंकिंग करण्याची जी सवय आहे ती तुम्हाला लागून जाते. ओके, सो दिस इज ऑल्सो द बेस्ट वे. बघा आता मी एक तुम्हाला बोनस देते की तुम्ही तुमची वोकॅब एनहान्स कसं करू शकता. याच्यासाठी माझे एक सिनियर होते ज्यांनी मला हा वे सांगितला होता आणि हा खूप जास्त प्रॉपर वे आहे. तुमचं कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश असेल किंवा तुमचं अकॅडमिक इंग्लिश असेल याच्यामध्ये खूप चांगली, खूप सुंदर अशी वोकॅब यूज करायची. बघा नुसतं इंग्लिश यूज करणं आणि इंग्लिश स्मार्टली यूज करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, राईट? तर तुम्हाला इंग्लिश जी आहे ती स्मार्टली यूज करता आली पाहिजे. मग याच्यासाठी मला माझ्या सिनियरने एक वे सांगितला होता. बघा काय करायचं, तुम्हाला जर लेवल ऑफ वोकॅब शिकायची असेल ना, तर सिनॉनिम शोधायचे, पण अशा वर्डसाठी शोधायचे ज्यांना तुम्ही व्हेरी लावता. मी जे बोलते एखादी गोष्ट खूप चांगली आहे, तर जनरली आता मला जास्त इंग्लिश येत नाही किंवा माझी वोकॅब चांगली नाहीये किंवा माझी आय एम नॉट इन प्रॅक्टिस. सो ॲट दॅट टाइम व्हॉट वुड आय से की दिस इज व्हेरी गुड. पण मी काय करीन, हा व्हेरी गुड वर्ड मी यूज केला ना, ह्या वर्डला मी गुगलवर टाकेन आणि पुढे व्हेरी गुड सिनॉनिम किंवा सिमिलर वर्ड असं पुढे लिहेन. मला गुगलवरती खूप सुंदर असे याचे सिनॉनिम्स येणार. दिस इज एक्सलंट, दिस इज फाईन, दिस इज ग्रेट, दिस इज आउटस्टँडिंग, दिस इज प्राईम, दिस इज ब्रिलियंट असे वर्ड्स मी यूज करू शकते. येते लक्षात? एखादी गोष्ट चांगली आहे, जसा तो खूप चांगला मुलगा आहे किंवा ही इज अ व्हेरी गुड बॉयच्या ऐवजी ही इज अन एक्सलंट बॉय किंवा ही इज अ ब्रिलियंट बॉय असं जर मी म्हणते आहे, तर मला इंग्लिश ऍक्च्युली येतं हे समोरच्याला लक्षात येतं. व्हेरी गुड तर कोणी यूज करणार, बट जर मी ब्रिलियंट, आउटस्टँडिंग, एक्सलंट असे वर्ड यूज करते तर काय कळतं की मी स्मार्टली इंग्लिश यूज करते. आय नो व्हेअर टू यूज विच वर्ड, राईट? नेक्स्ट बघा व्हेरी बॅड. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले, तुम्ही अजून बरंच काय काय सर्च करू शकता, राईट? व्हेरी बॅड, द ऍक्सिडेंट वॉज व्हेरी बॅड असं म्हणण्याऐवजी द ऍक्सिडेंट वॉज टेरिबल मी म्हणू शकते. द ऍक्सिडेंट वॉज ऑफुल, ड्रेडफुल असे काही वर्ड्स मी यूज करू शकते, राईट? आय एम व्हेरी एक्सायटेड च्या ऐवजी जर मी यूज केला आय एम थ्रिल्ड, ऐकायला पण छान वाटतंय आणि समोरच्याला पण लक्षात येते की तुम्हाला इंग्लिश जमतंय, राईट? तुम्हाला व्हेरी लावून तुम्ही जे जनरली वर्ड्स यूज करता, व्हेरी हंग्री, व्हेरी अँग्री, व्हेरी सॅड, व्हेरी हॅपी, यांना तुम्हाला सिनॉनिम शोधायचे आहे आणि त्या सिनॉनिम्सला प्रॅक्टिस करायचं आहे. बघा व्हेरी अँग्रीला मी सिनॉनिम शोधले, मला गुगलला काय काय मिळालं. एनरेज, ही इज एनरेज्ड, ही इज इन्फ्युरिएटेड, ही इज फ्युरियस, ही इज मॅड, ही इज प्रोवोक्ड, ही इज इरिटेटेड असे वर्ड्स मला मिळाले. तेच मी व्हेरी सॅड साठी पण सर्च केलं तर मला काय मिळालं, बिटर, डिस्मल, हार्ट ब्रोकन, मेलांकली, मॉर्नफुल. दॅट इन्सिडेंट वॉज व्हेरी सॅड च्या ऐवजी दॅट इन्सिडेंट वॉज मॉर्नफुल, ऐकायला पण चांगलं वाटतंय, राईट? सो एव्हरी टाइम जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरी लावून एखादा वर्ड यूज केला त्यावेळेला तुम्ही त्या वर्डला लगेच गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला एक सुंदर असा वर्ड मिळतो जो तुम्ही तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये यूज करू शकतात. हा बोनस तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा. आणि अकॅडमिक इंग्लिशची जी तुमची वोकॅब आहे ती एनहान्स करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं वर्ड पॉवर मेड इझी हे बुक तुम्हाला प्रेफर करायचे. नॉर्मन लेविस यांनी लिहिलेलं आहे. ओके, इंग्लिश लँग्वेज मध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत.
जसे जसे आपले पुढचे व्हिडिओज अपलोड होतील तसे तसे तुम्हाला मी काही गोष्टी शिकवणार आहे. टिल देन ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या आहेत त्या गोष्टींवर तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, त्या गोष्टींवर तुम्ही फोकस करणार आहात. ओके, दिस इज ऑल अबाउट टुडे. We will meet in the next video by Pathfinder. Thank you.